पुण्यात भाजप विरुद्ध अजितदादांच्या राष्ट्रवादीमधील वाद शिगेला। अमोल बालवडकर यांच्या पाठोपाठ दादांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टिंगरे यांचाही विकास निधी शून्यावर चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिट करण्यासाठी सुहास टिंगरेंनीही प्रस्ताव दिलेला। अमोल बालवडकर यांनी उपस्थित केलेला निधीचा मुद्दा सुनेत्रा पवार यांच्याकडे। नगरसेवक अमोल बालवडकर सुनेत्रा पवार यांची भेट घेणार, सुनेत्रा पवारांकडे भाजप नेत्यांची तक्रार करणार, राजकीय वैमनस्यातून निधी शून्य केल्याचाही आरोप। राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड घटनाबाह्य, सच्चिदानंद सिंह यांचा गंभीर आरोप। सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवार आणि तटकरेंना रिमाइंडर नोटीस। राष्ट्रवादीचं कामकाज हे नियमानुसारच चालतं, प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण। अस्वस्थ असणाऱ्यांना योग्य ते उत्तर दिलं जाईल। पक्षांतर्गत निर्णय, अध्यक्षांची निवड आणि नोटीसांवरती पटेलांची ही प्रतिक्रिया। नागपूरमध्ये आज भाजपच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, बावनकुळेंसह इतर आमदार आणि पदाधिकारी देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती। पुण्यात आज काँग्रेसकडून रोजगार न्याय यात्रा काढण्यात येणार। पुणे महापालिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा निघेल आणि प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यामध्ये सहभागी होतील। प्रलंबित नोकर भरती आणि स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या प्रश्नांसाठी ही यात्रा निघणार असल्याची माहिती। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या पुणे दौऱ्यावर। राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेस नेत्यांकडून शहरभर बॅनरबाजी। राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये छात्रो की गुंज हा कार्यक्रम। राहुल गांधींनी सरसकट सर्व तरुणांसोबत संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतून विद्यार्थिनींनाच बोलावलं जाणार। राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावरती फडणवीसांनी केली टीका। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरून भाजप घाबरले, विजय वडेट्टीवारांचा आरोप। तर आम्ही शाळा सुरू केल्या, भाजपवाल्यांनी शाखा सुरू केल्या। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरील भाजपच्या टीकेवरून वडेट्टीवारांची ही प्रतिक्रिया समोर। यानंतर पुढे टॉप 9 मोठ्या बातम्या। शिवसेना पक्ष चिन्हाप्रकरणी आता सप्टेंबरमध्ये सुनावणी। 2 सप्टेंबरला शिंदेंच्या बाजूने युक्तिवाद सुरू होईल। ऑगस्ट महिन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने 8 दिवस युक्तिवाद। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि कामत यांच्या युक्तिवादानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे वकील युक्तिवाद करतील। दोन्ही शिवसेनेतील भांडणाचा सर्वाधिकार फायदा भाजपला होणार। धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास भविष्यामध्ये दोन्ही पक्षातील आमदार खासदार भाजपमध्ये जातील, वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा हा दावा। रवी चव्हाणांचा खरा लाभार्थी वैभव नाईक। निलेश राणे यांची ट्विट करत जहरी टीका। माझ्यावरती गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही। हा 2026चा सर्वात मोठा विनोद, अशी पोस्ट करत राणेंचा हल्लाबोल। संजय राऊतांचं अमित शहांना मराठीतून पत्र। महाराष्ट्रातील शहरी सहकारी बँकांसंदर्भात राऊतांचं हे पत्र। सहकारी बँकेची मालमत्ता NUCFDC मार्फत ताब्यात घेण्यात आली। हा महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीवर थेट हल्ला। राऊतांची ही टीका समोर। मित्रपक्ष निधी वाटपामध्ये दुजाभाव करतात। नरेंद्र भोंडेकरांचे वक्तव्य। वर्षभरात DPDCचा 1 रुपया देखील निधी मिळालेला नाही। आमदार नरेंद्र भोंडेकर यांची खदखद। आमदारांवरती अन्याय करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना नाही, तर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून निधीचा शब्द। शिवसेनेची वाटचाल पदासाठी नाही तर जनतेसाठी आहे, विकास गोगावले यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं। भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांचं हे वक्तव्य। मशाल चिन्हावर निवडून आलात आणि भाजपमध्ये प्रवेश केला हे दुर्दैवी। ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांची टीका। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेतील ठाकरे सेनेच्या 9 तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वक्तव्यावरून भाजप मनसेमध्ये वाद पेटला। तर परब यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप कार्यकर्ता दुर्गेश बागुल यांच्याकडून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा। त्यानंतर मनसेने बागुलांचा सत्कार केला, त्यामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी देखील चव्हाट्यावर आली। राज्यात परिवहन विभागाची हिटलरशाही सुरू। मराठी शिकण्यासाठी 6 महिन्यांची मुदत द्यावी। राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर भारतीय सेल पदाधिकारी मनीष दुबेंची मागणी। निर्णय मागे न घेतल्यास परिवहन मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार, असा दुबेंचा इशारा।